तर जिथे कोणीही पोहोचलेलं नाहीये तिकडे न्यूज 18 लोकमत पोहोचले आणि गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग मोसंबी हब हा जो आहे तो महापुरात पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय आणि मोसंबीची झाडं ही मुळासकट वाहून गेलेली आहेत। सिंदफणा नदीला आलेल्या महापुरामुळे मोसंबी बेल्टवरती आता शोककळा पसरलेली आहे। जिकडे प्रशासन अजून पोहोचू शकलेलं नाहीये त्याचा लाईव्ह पंचनामा न्यूज 18 लोकमतवरती दाखवत आहेत। विलास बडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। विलास, सध्या तुम्ही नेमके कुठे आहात आणि तिकडची काय परिस्थिती आहे? आता मी आहे गेवराई तालुक्यात, बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या सिरस मार्ग मध्ये, जो सगळा बेल्ट ओळखला जातो मोसंबीसाठी। भीषण हा शब्द सुद्धा खरं तर तोकडा वाटावा अशा प्रकारची इथं परिस्थिती आहे। ह्या सगळ्या मोसंबी बागा इथं मुळासकट उखडून पडलेल्या आहेत। आपण या मोसंबीची झाडं बघतोय, किती मोठी फळधारणा इथं झालेली होती। 8 वर्ष जगवलेली ही झाडं आज मुळासकट उखडून पडलेली आहेत। मातीसह हे सगळं बाग उद्ध्वस्त झालेली आहे, माती वाहून गेली आहे, मुळा सगळ्या उघड्या पडलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे इतके सुंदर, म्हणजे खरं तर दृष्ट लागली, नजर लागली असं म्हणूया, इतकं सुंदर पीक आलं, फळं इथं आली, पण आज ही सगळी मातीमोल झाली। या सगळ्याचा अक्षरशः चिखल झालाय। हा जो विध्वंस आहे ना, तो काळजात खड्डा पाडणार आहे। जसा या जमिनीला खड्डा पडला इथल्या, जशी इथली माती वाहून गेलेली आहे आणि जिकडे नजर जाईल तिकडे शेकडो हेक्टरवरच्या या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। जिथं कुणीच पोहोचलेलं नाही अशा ठिकाणी न्यूज 18 लोकमत पोहोचलंय आणि लाईव्ह पंचनामा करत आहे। याच्यासाठी आपण असं म्हणतोय कारण जवळपास 3 किलोमीटर पर्यंत आपण चालत, आणि तेही बिना चपलेचं इथे यावं लागतं, कारण येऊ शकत नाही, गुडघे इतका पूर्ण चिखल आहे आणि पायी चालत इथपर्यंत आपण पोहोचलोय। कुठलंही प्रशासन आतापर्यंत इथं पोहोचलेलं नाहीये, या सगळ्याचा पंचनामा झालेला नाहीये आणि हे वाहून आलेल्या ह्या सगळ्या ज्या बागांमधली झाडं आहेत ते आपण बघतोय। दुसऱ्या बाजूला हे शेतकरी आहेत जे अतिशय हवालदिल आहेत, कोणीतरी येईल आणि आपल्या या बागांची झालेली दुरवस्था जी आहे ती बघेल अशी अपेक्षा या सगळ्यांना लागलेली आहे, पण कुणीही पंचनाम्यासाठी पोहोचलेलं नाहीये। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना बोलूया। का कुणी पंचनाम्याला आलेलं नाही अजून? सर, इथं सिरस मार्ग हब हा मोसंबीसाठी ओळखला जातो, पण ह्याच्या सिरस मार्गाच्या उजव्या साईडला 10 किलोमीटर आणि डाव्या साईडला 10 किलोमीटर ह्या एरियामध्ये जवळपास 25 ते 30 गावं येतात। एका गावाचं जर क्षेत्र विचार केलं तर हजारो हेक्टर आहे। तिथं एकच ग्रामसेवक पाठवला जातो, त्याचा लोकेशन फोटो काढला जातो। ते एक शेतकरी, एका गटामध्ये एक शेतकरी त्याला 10 गट होतात त्याला पंचनामा करायला, आणि इथं हजारो हेक्टर पूर्ण गावाची गावं उद्ध्वस्त झाली। आमच्या गावाला 3 नद्या आहेत, इद्रुपा, डोंबरी आणि सिंदफणा। ह्या तिन्हीच्या साईडला 3-3 किलोमीटर पाणी गेलंय, तर 9 किलोमीटरमध्ये एक ग्रामसेवक कसा पंचनामा करणार? तुम्ही तुटपुंजी मदत केली की ते 8,000 जाहीर केली। तुम्ही एका झाडाला, मला 5 वर्ष जर झाड तयार करायचं म्हणलं तर वर्षाला 2,000 रुपये खर्च येतो। 5 वर्षाचे 10,000 रुपये माझं नुकसान झाले। माझ्याकडे 2.5 एकर बसून एका झाडाला 10,000 रुपये खर्च येतो 5 वर्षासाठी। ते झाड मला फळ द्यायला लागलं, ते आज ह्या पुराने समजा उद्ध्वस्त केलं, ह्याच्यापासून तुम्ही मला फक्त 8,000 रुपये देऊ लागले। मी काय करायचं? माझं शेत उद्ध्वस्त झालं, माझ्या 8,000त माझं काय भागणार? मला जर मोसंबी ही नुसती उठून बाजूला ढकलून लावायची म्हणलं तर जेसीबीला 8 ते 20,000 रुपये घेणार एका एकरी, आणि तुमच्या 8,000त आम्ही शेतकऱ्यांनी कसं जगायचं? ह्याच्यासाठी काय करावं? आम्ही का आत्महत्या करावं? सूर्या उगायला मला आज बँकेचा मेसेज आला, 12 महिने झाले पीक कर्ज नवं करावं लागेल म्हणून, बँकेत भेट द्या म्हणून। आम्ही काय करायचं? सकाळी 5:45 मेसेज आहे मला, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा। मग मला माझ्याकडे कोणी तगादा नाही लावला, पण हे मेसेज आल्याच्या नंतर आम्हाला शेतकऱ्याला एक धाक पडतो, काय करावं? आत्महत्या करावं की कर्ज भरावं? आता नेते आले, दिलासा देऊन गेले, अश्रू पुसायला आले, नेत्यांची पाठ फिरताच बँक त्यांना सांगते कर्ज भरून घ्या, आणि इथं त्यांच्या शेतात मात्र स्मशान झालेलं आहे सगळं। हे अतिशय विदारक आहे। 1 किलो जेव्हा शहरातली आपण माणसं हे 1 किलो घेतो ना, 15 रुपयाला हे पडतं। आज किती रुपये या माणसांच्या मातीमध्ये गेलेले आहेत फक्त विचार करा। एवढी फळं लागलेली ही झाडं आज मुळासकट उखडून पडणं, आपण
मोसंबी खाताना जर एखादी त्याची स्लाइस खाली पडली तर आपला जीव तिळतुळ तुटतो. आज या शेतकऱ्याची काय अवस्था झाली असेल, काय वाटत असेल त्या शेतकऱ्याला ज्याचं ही बाग उद्ध्वस्त झालेली आहे. ही बाग उद्ध्वस्त होणं म्हणजे या शेतकऱ्याचं या झाडासारखंच मुळासकट उखडून पडणं आहे. या संकटातून या शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी किती वेळ लागेल? आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आज, आणि शेतकऱ्याला मदत दिली 8,000 रुपये. आम्हाला मोसंबीसाठी वेगळं पॅकेज सरकारने काहीतरी जाहीर करावं. तर जमिनी खरडून गेल्यात, मोसंबीसाठी वेगळं काहीतरी लाखो रुपयाचं नुकसान झालेले आहे आमचे आज. ठीक आहे. एक विचार केला तर देश हा सर्वत्र पाहिला तर ऑनलाईन झालेला आहे, पण भाकर आजपर्यंत ऑनलाईन झालेली नाही. सरकारला कळकळून विनंती करतो की जेव्हा आम्ही पिकवतो तेव्हा तुम्ही तिथे खातात, एसी मध्ये बसून खातात, पण आज अक्षरशः दसरा म्हणा, दिवाळी म्हणा, हे आमच्या तोंडावरून निघून गेलेले आहे. विचार केला तर आमचे अश्रू पसायला पण कोणी इथे आलेले नाही. मी सरकारला एक विनंती करतो की जशी सांगली आणि कराडला तुम्ही जशी एक भरघोस मदत केलेली आहे, कर्जमाफी म्हणा की आणि पॅकेज म्हणा, तशी माझ्या एक शेतकरी बांधवांना तुम्ही जितकी होईल तेवढी मदत करा आणि आमची दसरा आणि दिवाळी भरून काढा, ही मी एक सरकारला विनंती करतो. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. हे शेतकरी नाहीयेत बरं का, पण शेतकऱ्यांवरती यांचा व्यवसाय सलून चालतं. आणि हा माणूस जेव्हापासून हा महापूर आलेला आहे, या सगळ्या शेतकऱ्यांच्या संकटात खांद्याला खांदा लावून उभा आहे. आज त्यांनी दुकान बंद ठेवलं ह्या सगळ्या काळात आणि सांगितलं माझा शेतकरी जो यांचा ग्राहक आहे तो संकटात आहे, तर अशा वेळी मी त्यांच्या सोबत आहे. ही माणसं आज एकमेकांच्या साथीने इथं उभी आहेत. विचार केला तर मी चिखले भाऊंच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलो, कारण जे दुःख त्यांच्या पदरी आलं ते कुणाच्या येऊ नये. आणि हा भयंकर जो आम्हाला ओला दुष्काळ म्हणजे सरकारने जाहीर करावा, मी सरकारपुढे विनंती करतो. मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्राला पाहिलं तर 3 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. सरकारने वरून दौरा करून उपयोग नाही, सरकारने बांधावरती येऊन दौरा करावा आणि माझ्या शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपावं, हीच मी सरकारला विनंती करतो. कोण आलं तुमच्या बांधावरती? आजतागायत कुणीच नाही आलं. साधा ग्रामपंचायतचा अधिकारी, मंडळ अधिकारी असेल, तलाठी काका असतील, ग्रामसेवक असतील, आजतागायत कुणी आले नाही. फक्त पुढारी येतात, रस्त्यावरनं पाहणी करतात, दौरे करतात, निघून जातात. पण शेतकऱ्यासाठी आजतागायत कुणीच नाही. आज शेतकऱ्यांनी बागा जगवण्यासाठी 5-5, 10-10 वर्ष मेहनत केली, कष्ट केलं. आज त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे, आणि ज्यावेळेस त्यांना काहीतरी कुठेतरी काय त्या बागापासून उत्पन्न भेटणार आहे, मुलाबाळाचं शिक्षण करणार आहेत, आणि त्याच बागा जर आज उद्ध्वस्त होत असतील तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? खरं तर आता हा सगळा प्रश्न एवढा जटिल आणि गंभीर बनलेला आहे की जगायचं कसं हा प्रश्न इथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. हे चित्र बघवत नाही. हे चित्र ज्याला शेतीतलं काहीच कळत नाही त्या माणसाला सुद्धा अस्वस्थ करणार आहे. कारण एक झाड, या बागेतलं एक मोसंबीचं झाड जगवण्यासाठी रक्ताचं पाणी या माणसांनी केलेलं आहे. दुष्काळामध्ये टँकरनं पाणी आणून ह्या ज्या बागा जगवलेल्या आहेत, आणि आज एका महापुरानं सगळं काही उद्ध्वस्त झालं. निश्चित मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि हे नुकसान कसं भरून काढलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. विलास, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.